नमस्कार सर्वांना, सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी योगाला सुरुवात केली असेल असं गृहीत धरते. आणि आज मी जे काही करणार आहे, रोज मी जे काही करते, रोज योगा करणं तर खूप गरजेचं आहे. तुम्ही सुरुवात केली असाल, मीही सुरुवात केलेली आहे. गेली वर्षभर मी योगा रेग्युलर सकाळी 6 ते पावणे 7 अशी 45 मिनटं मी स्वतःला देते. ती देणं खूप गरजेची आहेत. आणि जे काही मी रोज करते, सुरुवातीचा वॉर्मअप एक्सरसाइज, त्यानंतर सूर्यनमस्कार, त्यानंतर प्रार्थना, काही योगाचे पोजेस मी करते, त्यानंतर मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी मी करते. पण एका व्हिडिओमध्ये जरी शक्य नसलं तरी मी अल्टरनेट डे मी तुम्हाला सांगेन की कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं करायच्या आहेत. आणि जर तुम्ही नियमितपणे केला तर तुम्हाला मी सांगते की गेली 1.5 वर्ष मी दवाखान्यामध्ये गेलेली नाही. माझं डोकं दुखलेलं नाही, माझी कंबर कधी दुखलेली नाही, किंवा कुठल्याच प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक आजार मला झालेला नाही. एकदा आपण दवाखान्यात गेलो तर 1000 रुपये आपल्याला बाजूला ठेवावे लागतात नॉर्मली. तर ते 1000 रुपये कसे वाचवायचे, कारण ते पूर्णपणे वेस्ट आहेत. तर दवाखान्यात न जाता आपलं आरोग्य सुव्यवस्थित कसं ठेवायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला फॉलो करा. म्हणजे प्रत्येक दिवशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आनंदी आयुष्यासाठी काय करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं कसं जगायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. नेहमीच मी काही गोष्टी चांगल्या सांगत असते, तर जास्त व्हावत नको जायला. योगा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि सुरुवात करणं गरजेचं. तर चला, तर सुरुवातीचा वॉर्मअप जो एक्सरसाइज आहे ते मी तुम्हाला सांगते. हात इथे ठेवायचे आहेत, हात छातीजवळ, आणि आपल्याला जागेवर रन करायचं आहे. ठीक आहे, जागेवर रन करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला धावायचं आहे, आपण बाहेर धावत नाही, इथे आपल्याला धावायचं आहे. एक मिनिटभर आपल्याला धावायचं आहे. आता आपल्याला लक्षात येतो की 1 मिनिट किती मोठा असतो, कारण दिवसभर आपण खूप वेळ वाया घालवतो. पण एक्सरसाइज करत असताना किंवा योगा करत असताना प्रत्येक सेकंद किती मोठा असतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि आपली लाईफ, आपलं आयुष्य किती मोठं आहे आणि त्या विशाल अशा आयुष्यामध्ये आपण खूप काही करू शकतो. तर मला असं वाटतं की मी थोडा वेळ एक्सरसाइज झालेले आहेत, तर सुरुवात करूयात. पहिल्यांदा हात 3 4 5 6 7 मुठी वळवायचे आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. हात फिरवायचे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. दोन्ही हात बाजूला. ठीक आहे, पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात बाजूला, कंबरेतून पूर्णपणे पाठीमागे ह्या हाताकडे पाहायचे. हात सरळ, पुन्हा समोर, पाठीमागे या हाताकडे पाहायचं आहे. पाठीमागच्या हाताकडे नजर ठेवायची आहे. पुन्हा सरळ, पुन्हा 1 2 3 4. ठीक आहे, आता पायामध्ये अंतर आहे तसं ठेवायचं आहे आपल्याला. दोन्ही हात बाजूला, उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला. ठीक आहे, आणि हा हात वर असेल, नजर या हाताकडे असेल. ठीक आहे, चला. 1 2 1 2. कंबरेतून वाकायचं आहे, असं नाही वाकायचं आहे. कंबरेतून पूर्ण खाली वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. चला. 1 2 1 2 1. नजर इथे असली पाहिजे. हा हात इथे अंगठ्याला, पाय दोन्ही सरळ. 2. ठीक आहे, आता पाठीमागून कमरेवर हात ठेवायचा. अशा पद्धतीनं नाही, तर अशा पद्धतीनं आपल्याला कमरेवर हात ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता, कमरेवर हात ठेवायचे, पाठ सरळ, बॉडी
शरीर जे आहे ते सरळ रेषेत ठेवायचं आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर कंबर पूर्ण वळवायची आहे. जसं जातं दळतो त्या पद्धतीनं समोरून पाठीमागे, पाठीमागून समोर अशा पद्धतीनं आपल्याला कंबर वळवायची आहे. ठीक आहे. पुन्हा या पद्धतीनं उलट्या दिशेने. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. चांगला कमरेचा व्यायाम होतो, पायांचा व्यायाम होतो, जे आपण कधीच करत नाही, जे करणं खूप गरजेचं आहे. तर यानंतर आपल्याला पूर्ण पुढे वाकायचं आहे आणि तेवढंच मागे वाकायचं आहे. ठीक आहे. मागे स्ट्रेच करायचं आहे. चला, हात याच पद्धतीनं ठेवायचा आहे कमरेवर. कमरेला तुम्ही या पद्धतीनं धरून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा आधार वाटतो हातांचा. चला, कमरेतून वाकायचं आहे. नेहमी मी तुम्हाला सांगते की ही जी सीट आहे, कमरेतून वाकायचं, जस्ट असं पोटातून वाकायचं नाही. तर आपल्याला कमरेतून, म्हणजे कंबर, हे पाय सरळ ठेवायचे आणि हे वाकणं असलं पाहिजे. पोटातून वाकायचं नाही, कमरेतून वाकायचं. ठीक आहे. चला, 1 2 1 2 1 ठीक आहे. या पद्धतीनं 4 6 8 वेळा तुम्हाला करायचं आहे. समोर एकदा आणि पाठीमागे एकदा. आता समोर आणि पाठीमागे झालेला आहे कमरेतून वाकून. तर या बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला वाकायचं आहे. तर पाहू शकता, 1 2 1 2. ठीक आहे. तर आपलं उभं राहून जे करायचे एक्सरसाइज आहेत ते झालेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला उभं राहून करायची एक्सरसाइज करायचे आहेत. तुम्ही नियमितपणे करा. जर तुम्ही केलात तर याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. हे जे एक्सरसाइज आहेत वॉर्मअप एक्सरसाइज आहेत. तुम्ही योगा करायच्या आधी, तुम्ही सूर्यनमस्कार करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे एक्सरसाइज चालू करायचे आहेत. हे एक्सरसाइज सुरुवात म्हणजे आपलं जे शरीर आहे ते योगासन करण्यासाठी, सूर्यनमस्कार करण्यासाठी काय होतं, तयार होतं आपलं शरीर. त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. आणि जस्ट तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्हाला लक्षात येईल की आपली बॉडी कशी ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. हे आपल्यालाही लक्षात येतं. कारण जस्ट तुम्ही 8 तास झोपेतून उठलेला असता आणि शरीर सगळं स्टिफ झालेलं असतं, कडक झालेलं असतं, आणि त्या शरीराला चालणंही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही पहिल्यांदा चालायला जाणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 30 मिनटं चालणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग शरीर थोडंसं हवेमध्ये ताजा ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं, ॲक्टिव्ह होतं. खाली बाहेर जर तुम्ही चालायला जात असाल, आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर तुम्हाला हे वॉर्मअप एक्सरसाइज करायचे आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण यामुळे आपलं शरीर, आपलं माइंड ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. आणि हे ॲक्टिवनेस झाल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम करू शकतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगते की पहिलं चालायला जा आणि त्यानंतर हे वॉर्मअप एक्सरसाइज करा, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही कराल आणि याचा फायदा घ्याल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, करण्याचा प्रयत्न करा. तुमचं जे शरीर आहे तुम्ही पाहू शकता. मी म्हणजे शरीरानं आणि मनानं आणि मानसिकदृष्ट्या दणकट आहे. स्वतःला मी बनवलेलं आहे प्रयत्नातून. आणि तुम्हाला जर या पद्धतीनं आयुष्य जगायचं असेल, निरोगी आयुष्य आणि दवाखान्याचा उंबरा न चढता तुम्हाला जर आयुष्य जगायचं आहे, तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.